दिसलं का कुठं आम्हाला पाहुणा? नाही अजून. अहो मी पण तुम्हाला तेच विचारणार होतो. ए इकडे इकडे. अरे देवरशी आहे ना. अरे रसिका कुठे आहे? रसिकानो आमने इकडे उडाकते ती. तू काय इकडे करतोयस? अहो तुम्हाला काय करायचं, मी आलो तू जरा इकडे. ए लय मस्तीत बोलतय. मला काय कळणच झालंय. तुझं सकाराम जर म्हणत असेल तसं जर झालं असेल तर होय सका तू पाहुणं खरंच वाढत गेलं होतं का? काय लगा मला काय समजेनाच झाले. तुम्ही का माझ्या संशय घेताय? अरे संशय नाही घेत, पण जेव्हा आपण वाढत गेलो तेव्हा कोणच नव्हतं. कुणी घातपात तर केला नसेल ना? मला बी तसंच वाटतंय. म्हणजे आता पोलीस केस होणार? पोलीस कशाला? आपण हुडकोय की त्यासनी. छला 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 आपण हुडक्या. पोलीस बिलीस कोण नको. चला चले. पप्पांचा फोन येतोय. त्यास ते काय सांगायचं? ठीक आहे चल. परत आला फोन. आता उचल एकदा आणि काहीतरी सांग. हॅलो. हा काका बोला ना. हो तो बाहेर गेलाय. हो त्याच्या मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे त्याचा बंद आहे. हो हो काका सांगते मी आल्यानंतर ना त्याला मी माझा फोन देऊन सांगते लावायला. हा काका काळजी नका करू, सांगेन फोन करायला मी त्याला. हा ठेव. सांगितलं मी त्यांना. ए मांत्रिका, मगाच तू म्हणाल होतास वामन रसिका एकत्र आहेत. कुठं आहेत ती? कुठं आहेत? अहो मी रसिकाला सांगितलेलं या वामण्यावर जाऊ नको, तरी तिनं माझं ऐकलं नाही. अरे वामण्याला मगाशी मी इथं सोडून गेलो होतो. अरे त्याला माहिती आहे रस्ता आहे, चला आपण जाऊया. हो चला आपण जाऊया, आई वाट बघत असेल. चला चला पटकन. माझा काय संबंध? मला का पकडले? तू आर्या चल तुला सांगतो काय ते. एक दादा कोण आहे? मला का धरले? चला वाऱ्यावर सांगतो कोण आहे. निल्या जा दावा घेऊन ये जा. बांधेश्वर कर श्री करायचं ना. आणि काय बांध राजा, बांध बांध चांगला बांधून ठेवायला. दादा हाय कोण आहे ते तुला नंतर सांगतो. राजा जा घरातला मोबाईल घेऊन ये जा आणि घेऊन माझा मोबाईल चार्जिंगला लाव. आता शो घेऊन आलो. आता पोलिसांनी फोन लावतो आणि एकदाच मध्ये सोक्ष मोक्षच करून टाकतो. सोक्ष मोक्ष म्हणजे काय काका? दादा घेऊ घ्या फोन.
पोलिसात ते फोन लावल्याशिवाय कळायच नाही गं. खरं बोलायचं नाही कोण आहे तो. काकी तुषार वामन सका अजून आले नाहीत का? अगं त्यांच्यातला कुणाचाच फोन लागना झालाय आणि यांचा पण लागना झालाय. राजे कुठे गेल्या? अहो, तिलाच पाठवलं मी तुम्हाला सगळ्यांना शोधायला. काय आता इथं एक प्रॉब्लेम आहे होय, आणि तिला आणखीन पाठवलंय तिकडं. ह्याची पण गेलीवर दादा केव्हा आला इथं तुम्ही? आणि हे तर काय करतात? अरे बामटा बामटा, जिथं अमोल पाहुणे गायब झालं का नाही तिथं वड्यात मला गावलाय. वड्यात तो वड्यात मला खेचून इकडे आणलाय मी. अहो अमोल पाहुणं घावलं का? नाही गावलं काकी, समधीकडे शोधून बघितलं आम्ही त्यांना. आणि ओढ्यात पण शोधणार मी आई. आता काय करायचं या अमोल पाहुण्यांचं? कुठे हुडकायचं? आणि त्यात त्यांच्या वडिलांचा पण फोन यायला लागला. दादा आम्हाला पण काय समजना. मला का ठेवले बांधून? मला पण सोडा आता. तुला मी सोडणार नाही, पोलिसात देणार. अहो दादा तू माझा मावस भाऊ आहे. मावस भाव? आणि मग तुझा मावस भाव आहे तर तो वड्यात काय करतोय? ह्याला मीच मुंबईहून बोलवलेला आणि हा एक मानसोपचार तज्ञ आहे. त्या दिवशी योगेशनं जे काय केलं, जे काय अवस्था केली त्यासाठी मी याला बोलवून घेतलेला होता. आणि काय तुम्ही आणखी हे आगाऊ शांतपणा करून ठेवलाय होय? तुषार ऐका माझं जरा. अमोल विषयी माझ्याकडे माहिती आहे. अमोलचा खून झाला काय? आणि खून करणारा आपल्यातलाच आहे. आपल्याच आहे? हा आपल्यातलाच आहे. तुला मी तीच माहिती सांगणार आहे तुम्हाला. दादा पाटील, मी तुम्हाला म्हणतो होतं का नाही, तुमच्या अमोल पाहुण्यांचा खून झालाय. तू नाव सांग ना त्यांचं. मी नाही सांगू शकत ना. आणि तुझे मित्र कुठं आहेत सगळे? ती मैत्रीण कुठं आहे? त्या आले नाहीत अजून. त्यांना शोधलं पाहिजे, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्याच्या जीवाला धोका आहे म्हणजे? अगं रशिका काय झालं? काय झालं? रशिका काय झालं? रशिका काय झालं? रशिका अरे वामन काय? रशिका बोल. रशिका ऍक्शन तरी म्हणा आता. मार की तो रिहर्सल चालू कर. काय म्हणजे आणखी तुम्ही आणखी कधी शांतपणा केला? ऍक्शन. ऍक्शन. अव मी तुम्हाला सांगतोय काय, तर मंडळी आजचा भाग आमचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा. आणि घंटी पण वाजवा. एडी प्रोडक्शन आणि पाहत राहा 17 दिवस.